लोकतांत्रिक राजनयातील दोष. हॅरल्ड निकोल्सन यांनी लोकतांत्रिक राजनयातील उणीवा दाखवून दिलेल्या आहेत. यातील पहिली उणीव अशी आहे, अनभिज्ञ किंवा अज्ञानी जनता. राष्ट्रातील जनता किंवा सामान्य लोक यांना महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी फारशी माहिती नसते. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी हे राज्याचा राज्यकारभार करतात, परंतु लोकांना प्रतिनिधींच्या, मंत्र्यांच्या किंवा राजनयज्ञांच्या कार्याविषयी माहिती असतेच असं नाही. कारण सामान्य लोक आहेत त्यांना राजनीतीची आवड असेलच असंही नाही आहे. त्यांना राजनीतीमध्येही देखील रस नसतो. राष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या आहेत, राष्ट्राचं अर्थकारण कसं चाललेलं आहे, राजकारण काय आहे, परराष्ट्र संबंध आपल्या राष्ट्राचा कोणत्या राष्ट्रासोबत आहे, याविषयी सामान्य जनता ही पूर्णपणे अनभिज्ञ किंवा अज्ञानी असते. थोड्याफार लोक जे याविषयी उत्सुक आहेत किंवा उच्च विद्या विभूषित असतील, याविषयीचा अभ्यास करत असतील, याविषयीची आवड असेल तर त्यांना याविषयी ज्ञान असू शकतं. परंतु सर्वसामान्य लोक हे याविषयी अनभिज्ञच असतात. त्यामुळं राजनयातील चांगल्या किंवा वाईट गोष्टी सामान्य लोकांना सहजा समजत नाही. राष्ट्राची आर्थिक राजकीय परिस्थिती, राज्याची संरक्षण यंत्रणा कशी आहे, राज्याकडे आपल्या राष्ट्राकडे किती शस्त्रसामग्री आहे, युद्ध साहित्य किती आहे, याविषयीची माहिती सामान्य जनतेला नसते आणि अशी माहिती देण्याचा प्रयत्न शासनाकडूनही कधी केला जात नाही. जनतेला त्याच्यामध्ये रस नसतोच. परंतु काही वेळेला नभोवाणी, आकाशवाणी, दूरदर्शन याद्वारे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा चालू असतो. काही न्यूज चॅनलमार्फत ही माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचत देखील असते. परंतु तसं पाहायला गेलं तर सामान्य लोक हे त्या बाबतीमध्ये उदासीनच असतात. म्हणजे लोकतांत्रिक राजनयामध्ये हा पहिला दोष आहे की सामान्य जनता, की ज्या जनतेच्या आधारे हा राजनय घडून आणला जात असतो, जिची मर्जी, सहमती याच्यामध्ये आवश्यक असते, त्या लोकतांत्रिक राजनयामध्ये जर लोकच अनभिज्ञ किंवा अज्ञानी असतील तर त्या राजनय प्रक्रियेमध्ये अनेक दोष उद्भवू शकतात. यानंतर दुसरा याचा दोष असा आहे की लवचिकता. संसदीय शासन पद्धतीमध्ये ध्येयधोरणांबाबत लवचिकता असते, परंतु जर कायदेमंडळानं राजनयिक निर्णयांना मान्यताच दिली नाही तर आंतरराष्ट्रीय करारांचं पालन देखील होणार नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या सिनेट गृहानं प्रेसिडेंट विल्सन यांनी जो वर्सायचा तह घडून आणलेला होता, वर्सायच्या तहामध्ये समाविष्ट होण्याचं मान्य केलेलं होतं, राष्ट्रसंघाचं सदस्यत्वच त्यांना नाकारलेलं होतं. म्हणजे अमेरिकेच्या सिनेट गृहानं प्रेसिडेंट विल्सन यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करून तो निर्णयच रद्द ठरवलेला होता. म्हणजे कायदेमंडळाची सहमती किंवा संमती या लोकतांत्रिक राजनयामध्ये जी आवश्यक मानली गेलेली आहे ती जर मिळाली नाही तर राजनैतिक निर्णय घेणं अवघड होऊन बसतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या परराष्ट्र धोरणावर सिनेट गृहाचं अशा प्रकारे नियंत्रण असतं. निकोल्सन म्हणतात की लोकशाहीमध्ये वारंवार निवडणुका होतात, प्रतिनिधी वारंवार बदलले जातात, तर 5 वर्षांनी नवीन सत्ता ही निर्माण होऊ शकते. मंत्री बदलत असतात, लोकमत चंचल असतं. लोकमताचा ज्या पक्षाच्या बाजूने लोकमत वळतं त्या पक्षाचा तो नेता सत्ताधारी बनतो, त्या पक्षाला सत्तारूढ बनवलं जातं आणि त्यामुळं राजनय हा परिवर्तनीय आणि लवचिक स्वरूपाचा याच्यामध्ये असतो. सातत्याने तो बदलत राहतो. सत्ता परिवर्तित जशी होत जाईल त्या पद्धतीनं राजनय प्रक्रियेमध्ये बदल संभवतात. यानंतरचं तिसरं याचा दोष सांगता येईल की संदिग्ध भाषा. लोकशाही राष्ट्रातील राजकीय नेते परराष्ट्र संबंधांविषयी अस्पष्ट आणि बऱ्याचदा संदिग्ध भाषेत बोलतात. त्यामुळं राजनयातील हे निर्णय निश्चित स्वरूपाचे देखील नसतात. राजनयासंबंधी जनतेला स्पष्ट आणि अचूक माहिती यामुळे दिली जात नाही.
लोकांच्या पुढं बऱ्याचदा सत्य माहिती न ठेवता त्यांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न या पद्धतीमध्ये दिसून येतो. कारण शासनकर्ते, राज्यकर्ते यांना माहिती असतं की सामान्य जनता याबाबतीत अनभिज्ञ आहे, परंतु तिची सहमती आवश्यक आहे. जर ती सहमती देण्यात कुचराई करत असेल किंवा कायदेमंडळाची देखील सहमती किंवा सामान्य जनतेचा पाठिंबा सहजी प्राप्त होत नसेल तर त्यांची दिशाभूल करून बऱ्याचदा या राजकीय प्रक्रियेमध्ये तो प्राप्त करण्याकडे कल असतो. अपुरी माहिती मिळाल्यामुळं सुद्धा बऱ्याचदा परराष्ट्र धोरणाबाबत घाईने आणि चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता यामध्ये दाट असते. म्हणजे लोकतांत्रिक राजकारणामध्ये बऱ्याचदा अशा भाषेचा वापर केला जातो की जी भाषा सहजपणे सामान्य जनतेला समजू शकत नाही. संदिग्ध भाषेचा वापर याच्यामध्ये केला जातो. लोकतांत्रिक राजकारणाचा चौथा दोष म्हणजे यामध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना विलंब लागतो. लोकशाही राष्ट्रांमध्ये परराष्ट्र धोरणाविषयी मंत्रिमंडळाकडून चर्चा होत असते. परराष्ट्र मंत्रालय, कार्यकारी प्रमुख याच्यामध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांनी जे निर्णय घेतलेले आहेत किंवा जे धोरण ठरवलेलं आहे त्याला कायदेमंडळाची मंजुरी प्रथम घ्यावी लागते आणि त्यानंतर राजनयज्ञांकडून त्या निर्णयाची कार्यवाही होत असते. म्हणजे राजनयाची प्रक्रिया ही अशा प्रकारे लांबलचक आणि विलंबकारी बनते. एका बाजूला राजनयज्ञावर कायदेमंडळाचं दडपण असतं, त्यामुळं तो प्रभावीपणे आपलं काम करू शकत नाही. स्वातंत्र्य त्याला या प्रक्रियेमध्ये नाही, तो नेहमी दडपणाखालीच असतो. उदाहरणार्थ इंग्लंड, भारत, अमेरिका या देशांमध्ये कार्यकारी प्रमुखांच्या परराष्ट्र धोरणावर किंवा कायदेमंडळावर कायदेमंडळाचं नियंत्रण ह्या परराष्ट्र धोरणावर, राजनयज्ञावर असलेलं दिसून येतं. त्यामुळं राजनयिक निर्णयांवर लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांचं दडपण येतं. कोणतीही गोष्ट त्यांना स्वतः निश्चित करता येत नाही. कोणताही करार किंवा कोणताही तह करायचा असेल, व्यापारी करार करायचा असेल तर त्याही वेळेला राजनयज्ञाला कायदेमंडळ, लोकप्रतिनिधी, मंत्री यांची सहमती घ्यावी लागते. सप्टेंबर 2013मध्ये सिरियातील अध्यक्ष असाद यांच्या शासनानं बंडखोरांविरुद्ध रासायनिक अस्त्रांचा वापर केलेला होता. सिरियावर अमेरिकेसह लष्करी कारवाई करण्यामध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव त्यावेळेला ब्रिटनच्या संसदेनं फेटाळून लावलेला होता. म्हणजे अमेरिकेला असं वाटत होतं की अमेरिकेनं जी सिरियावर लष्करी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इंग्लंड देखील आपला सहभागी राष्ट्र असावं, परंतु ब्रिटनच्या संसदेने, इंग्लंडच्या संसदेनं ही मागणी फेटाळून लावली की ब्रिटन अमेरिकेसोबत लष्करी कारवाईमध्ये सहभागी होणार नाही. आणि त्यामुळं इच्छा असूनही त्यावेळचे इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांना सिरियावरील लष्करी कारवाईमध्ये सहभागी होता आलेलं नव्हतं. अमेरिकेचं कायदेमंडळही या बाजूला नव्हतं. अमेरिकेच्या कायदेमंडळाला देखील या कारवाईसाठी ते उत्सुक नसल्याचं दिसून येत होतं. आणि त्यामुळं त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे जणू काही पेचात सापडलेले होते. कारण एका बाजूला कायदेमंडळाचा पाठिंबा म्हणावा तसा नव्हता आणि आपण निर्णय तर घेतलेला होता, इंग्लंड देखील आपल्यासोबत या कारवाईमध्ये सहभागी होणार नाही हे पाहून बराक ओबामा त्यावेळेला पेचात पडलेले होते. फ्रान्सनं या कारवाईमध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं होतं, परंतु रशिया, जर्मनी यांनी मात्र या लष्करी कारवाईमध्ये सहभागी न होण्याचंच ठरवलेलं होतं. काही वेळेला परराष्ट्रमंत्री, कार्यकारी प्रमुख परराष्ट्र नीतीविषयक निर्णय स्वतःच घेतात आणि या निर्णयाची कार्यवाही करण्याचं काम केवळ राजनयज्ञ आणि राजदूत करत असतात. म्हणजेच काय तर लोकतांत्रिक राजकारणातील निर्णय हे संक्षिप्त, अस्पष्ट, लवचिक आणि विलंबकारी असलेले दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे लोकतांत्रिक राजकारणामध्ये हे काही दोष आहेत की याच्यामध्ये जनता ही अनभिज्ञ असते. राजकीय प्रक्रियेसंबंधीचं ज्ञान तिला असू शकत नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडी, घटना, राजकारण याविषयीची माहिती किंवा उत्सुकता ही सामान्य जनतेमध्ये असतेच असं नाही. लवचिकता या राजकीय प्रक्रियेमध्ये आढळून येते कारण सातत्यानं संसदीय लोकशाहीमध्ये शासनव्यवस्था ही बदलत असते. कार्यकारी मंडळ हे बदलत असतं, सत्तांतरण घडून येत असतं, त्यामुळे राजकीयसुद्धा लवचिक स्वरूपाचा बनतो. या लोकतांत्रिक राजकारणामध्ये जी भाषा वापरली जाते ती संदिग्ध स्वरूपाची असते. सामान्य जनतेला ती स्पष्टपणे समजते
उमजते असं आपण म्हणू शकत नाही. या लोकतांत्रिक राजनयामध्ये जे निर्णय घेतले जातात ते विलंबकारी असतात, कारण प्रथम कायदेमंडळाची मंजुरी, पंतप्रधान, कार्याध्यक्ष, कार्यकारी मंडळ यांची मंजुरी आणि मग त्याची अंमलबजावणी अशा प्रकारची लांबलचक प्रक्रिया या राजनय प्रक्रियेमध्ये असते. त्यामुळे लोकतांत्रिक राजनयामध्ये निर्णय हे विलंबकारीच असतात. अशा प्रकारचे काही दोष हे लोकतांत्रिक राजनयाचे हॅरॉल्ड निकोलसन यांनी सांगितलेले आहेत. हुकुमशाही किंवा एकपक्षीय राजनय, टोटॅलिटरियन डिप्लोमेसी, हुकुमशाही शासन व्यवस्था असणाऱ्या राष्ट्रातील राजनय हा सर्वंकष किंवा सर्वश्रेष्ठ राजनय या नावाने ओळखला जातो. अशी राष्ट्र कोणती आहेत तर जर्मनी, जपान, इटली, रशिया, चीन, ऑस्ट्रिया, स्पेन यासारख्या देशांमध्ये ही राजनयाची प्रक्रिया हुकुमशाही पद्धतीनं चालते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये हिटलरची नाझीवादाची सत्ता होती. इटलीमध्ये मुसोलिनीनं फॅसिस्ट सत्ता प्रस्थापित केलेली होती, तर रशियामध्ये साम्यवादी पक्षाची सत्ता ही प्रस्थापित झालेली होती. हे सारे जे प्रकार आहेत ते एकपक्षीय पद्धतीचे आहेत. या राष्ट्रांमध्ये हुकुमशहा किंवा एकमेव सर्वंकष राजकीय पक्षच हा सार्वभौम सत्ताधारी असतो. त्याला विरोध करणारा दुसरा कोणताही पक्ष या शासन व्यवस्थांमध्ये आढळून येत नाही. 18व्या शतकामध्ये हेगेल या जर्मन राज्यशास्त्रज्ञानं सर्वंकष राजनयाचा पुरस्कार केलेला होता. त्याच्या मते राज्य हे आदर्श आणि सर्वश्रेष्ठ आहे, तर व्यक्ती ही गौण आहे. राज्यासाठी व्यक्ती असते, व्यक्तीसाठी राज्य नसतं. व्यक्ती दुय्यम असून तिनं राज्यासाठी सर्वस्व अर्पण केलं पाहिजे, अशा प्रकारचे विचार त्याने व्यक्त केलेले आहेत. नाझी तत्त्वज्ञान देखील काय सांगते? नाझी तत्त्वज्ञानाच्या मते जर्मनांचा आर्य वंश हा जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि त्याला जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे, असं नाझी तत्त्वज्ञानानं स्पष्टता केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी हुकुमशाही, एकाधिकारशाही ही जर्मनीमध्ये प्रस्थापित केलेली होती. एक राष्ट्र, एक राज्य, एक नेता अशी घोषणा जणू काही नाझी पक्षानं त्या काळी केलेली होती. इटलीमध्ये मुसोलिनीनं फॅसिस्ट पक्षाची सर्वंकष सत्ता प्रस्थापित केलेली होती. मुसोलिनीचं जे परराष्ट्र धोरण होतं ते आक्रमक राष्ट्रवादाचं होतं. म्हणजे इटलीमध्ये मुसोलिनी असेल काय किंवा जर्मनीमध्ये हिटलर असेल काय, यांनी आपापल्या पक्षांची प्रस्थापना आणि आपल्या वंशाचाच अजेंडा त्या राष्ट्रामध्ये निर्माण केलेला होता. इतर वंशांवर अनन्वित अत्याचार त्या काळामध्ये झाले. मुसोलिनीचं परराष्ट्र धोरणही तितकंच आक्रमक आणि राष्ट्रवादी स्वरूपाचं होतं, हुकुमशाही स्वरूपाचं होतं. त्याच्यामध्ये वसाहती काबीज करणं, इटलीला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा मिळवून देणं हे उद्दिष्ट मुसोलिनीनं स्वीकारलेलं होतं. आणि त्यासाठी मुसोलिनीनं ब्रिटन, अल्बानिया, युगोस्लाविया, जर्मनी यासारख्या राष्ट्रांशी वेगवेगळे तहकरार केले. मात्र हे करार करताना त्यानं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये गुप्त राजनयाचा मार्ग स्वीकारला. म्हणजे हे करार त्यानं गुप्त ठेवले. जाहीरपणे याविषयी कोणत्याही ठिकाणी चर्चा केली नाही. अनेक राष्ट्रांशी करार केले, ते गुप्त पद्धतीनंच केले. 1939च्या दरम्यान मुसोलिनीने हिटलरशी सुद्धा साम्यवाद विरोधी करार केलेला होता आणि जर्मनीशी मैत्रीचे संबंध जोडलेले होते. त्या काळी सोव्हिएत रशिया, चीन यासारख्या देशांमध्ये एकमेव साम्यवादी पक्षाची सर्वंकष सत्ता होती आणि त्यामुळंच रशियाचे नेते लेनिन, स्टॅलिन आणि माओ यांच्या नेतृत्वाखाली एकपक्षीय राजनयाचा वापर हा परराष्ट्र धोरणामध्ये स्वीकारण्यात आलेला होता. म्हणजे हुकुमशाही किंवा एकपक्षीय राजनय हा साधारणतः हुकुमशाही शासनव्यवस्था असणाऱ्या राष्ट्रांमध्येच प्रचलित असतो आणि जगामध्ये अशी काही ठराविकच राष्ट्र आहेत की ज्या ठिकाणी हुकुमशाही किंवा एकपक्ष पद्धती आहे. आता या सर्वंकष किंवा एकपक्षीय राजनयाची वैशिष्ट्ये काय आहेत तर याच्यामध्ये राजनयाची गुप्तता पाळली जाते. हुकुमशाही राजनयामध्ये गुप्ततेला प्राधान्यक्रम दिलेला असतो.
परराष्ट्र धोरणासंबंधीचा कोणताही निर्णय हा सामान्य जनतेला कधीही सांगितला जात नाही आणि तशी आवश्यकता देखील भासत नाही. यामध्ये घेतले जाणारे सर्वच निर्णय, परराष्ट्र धोरण असेल आणि त्याची कार्यवाहीसुद्धा हुकुमशहा स्वतःच्या नियंत्रणाखाली गुप्त पद्धतीनंच करत असतो. यामध्ये जनतेला विश्वासात घेण्याचा आणि जनतेला समजावून सांगण्याचा प्रश्नच यामध्ये उद्भवत नाही. सोव्हिएत रशिया असेल, जर्मनी असेल, इटली, चीन, उत्तर कोरिया, तर यासारख्या राष्ट्रांमध्ये हुकुमशाही राजण्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जे केले जाणारे करार आहेत, इतर राष्ट्रांशी मैत्रीचे करार असतील, तह असतील, ते सगळे गुप्त पद्धतीनंच केले जातात. सामान्य जनतेला विश्वासात घेण्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही. दुसरे याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बुद्धिवादापेक्षा भावनावादाला प्राधान्य याच्यामध्ये दिलं जातं. म्हणजेच काय तर हुकुमशाही शासन व्यवस्था निश्चितपणे ज्या राष्ट्रांमध्ये असते त्या ठिकाणी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भावनिक आवाहन केलं जातं. त्यांच्या भावनांना चेतावणी दिली जाते. लेनिन, माओ, हिटलर, मुसोलिनी यासारख्या काही माजी हुकुमशहांनी लोकांच्या भावना चेतवून त्यांचा पाठिंबा मिळवलेला होता आणि आपली उद्दिष्ट साध्य केलेली होती. हुकुमशाहीमध्ये वृत्ती जी असते ती स्वार्थी आणि सुडाच्या भावनेची असते आणि या भावनेतूनच जी काही राजनैतिक कार्य केली जातात ती सगळी स्वार्थी वृत्तीनं नाहीतर सुडाच्या भावनेनं केली जातात. याच्यामध्ये हुकुमशाही राजनयमध्ये किंवा एकपक्षीय राजनय पद्धतीमध्ये ज्या राष्ट्रामध्ये हुकुमशाही आहे, एकपक्ष पद्धती आहे, त्या ठिकाणी साम्राज्य विस्तार किंवा सत्ता प्राप्ती हा मुख्य उद्देश असतो आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी जनतेच्या भावना उद्दीपित करण्याचा, चेतवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. जनतासुद्धा या हुकुमशहाच्या विरोधी जाण्याचं कार्य कधी करत नाही, कारण त्यांना आपल्या जीवाची भीती असते. राष्ट्रातील सामान्य जनता ही या हुकुमशहांच्या आज्ञांचं अगदी निमूटपणे पालन करत असते. आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये सुद्धा एकपक्ष पद्धती आहे. तिथे साम्यवादी हा एकमेव पक्ष आहे. हा पक्षच निवडणूक लढवतो आणि हाच पक्ष सत्ता प्रस्थापित करत असतो. सामान्य जनतेला वाटलं की मला एक नवीन पक्ष प्रस्थापित करायचा आहे आणि त्याला राजकारणामध्ये उतरवायचं असेल तर तशी मान्यता त्या ठिकाणी नाही. त्यामुळं सामान्य जनता ही निमूटपणे या पक्षाच्या आज्ञांचं पालन करत असते. म्हणजे याच्यामध्ये बुद्धिवाद हा महत्त्वाचा नाही आहे, भावनावाद महत्त्वाचा आहे. यानंतर याचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद. सर्वंकष शासन पद्धतीमध्ये आक्रमक राष्ट्रवादाचंच धोरण स्वीकारलं जातं. लष्करी सामर्थ्य, युद्ध साहित्य, राजनयिक डावपेच यांना विशेष प्राधान्य या राजनय पद्धतीमध्ये दिलं जातं आणि या आधारे साम्राज्य विस्तार साध्य केला जातो. हुकुमशहा बऱ्याचदा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बऱ्याचदा कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करतो. मग तो मार्ग चांगला आहे का वाईट आहे याची निवड न करता आपल्या राष्ट्रासाठी आणि आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जे आवश्यक आहे ते करण्याची भूमिका या राष्ट्रांची असते. हुकुमशहा आपल्या प्रसंगी राजनयज्ञाचा, राजदूताचा जीवसुद्धा धोक्यात घालण्यास मागे पुढे पाहत नाही. फायद्याची गोष्ट असेल तर हुकुमशहा अवैध आणि अयोग्य मार्गांची सुद्धा निवड करत असतो. म्हणजेच एकंदरीत काय तर हुकुमशाही किंवा एकपक्षीय राजनय, सर्वंकष राजनय याच्यामध्ये आक्रमक राष्ट्रवाद आपल्याला दिसून येतो. याचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे काय तर यामध्ये लोकशाही तत्वांना विरोध केलेला आहे. सर्वंकष शासन व्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, सद्भावना, सामंजस्य आणि सहकार्य अशा लोकशाही मूल्यांना महत्त्व दिलं जात नाही. कारण देशाचं संरक्षण, संवर्धनाचा प्रश्न हा लोकशाहीमध्ये बऱ्याचदा सुटू शकत नाही. कारण हुकुमशाहीमध्ये काय होतं, एकाधिकारशाहीनं जलद गतीनं हे निर्णय घेतले जातात. कोणताही निर्णय घेण्यासाठी कायदेमंडळाच्या परवानगीची आवश्यकता नसते. हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष, नेता हा स्वतःहून निर्णय घेऊ शकतो आणि त्याची कार्यवाही तो त्वरित करून घेऊ शकतो. म्हणजे सर्वंकष राजनयामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला स्थान नाही. व्यक्तीपेक्षाही राष्ट्र आणि आदर्श आणि श्रेष्ठ याच्यामध्ये मांडलं गेलेलं आहे. फॅसिस्ट तत्त्वज्ञानामध्ये विरोधी पक्षांना देखील स्थान नाही आहे.
हुकुमशाही, पक्षीय हुकुमशाही आणि पक्षीय नेत्यांची एकाधिकारशाही यामध्ये असते. साम्राज्यवाद, युद्धखोरी आणि प्रदेश प्राप्ती करणं यासारखी उद्दिष्ट या एकपक्षीय किंवा सर्वंकष राजनयामध्ये असतात. आणि या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी बऱ्याचदा बळाचा, हिंसेचा देखील वापर केला जातो. फॅसिस्ट तत्त्वज्ञान हे याच्याशी साधर्म्य राखणार आहे. फॅसिस्ट तत्त्वज्ञानामध्ये ही सारी तत्त्व आहेत. याच्यामध्ये हुकुमशाही किंवा सर्वंकष राजनयाचा पुरस्कार केलेला आहे. साम्राज्यवाद, युद्धखोरी आणि प्रसंगी हिंसा करणं सुद्धा त्याच्यामध्ये मान्य आहे. थोडक्यात काय तर सर्वंकष राजनीतीमध्ये व्यक्तीला गौण स्थान आहे. लोकशाही तत्वांना तिलांजली देऊन हुकुमशाही राजनयाला यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. जर्मनीच्या नाझीवादात देखील व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीच झालेली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला अतिशय दुय्यम स्थान आहे. चीनमध्ये, रशियामध्ये ज्या देशांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारलेली आहे, सर्वंकष सत्ता आणि हुकुमशाही राजनयाचा प्रभाव ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्यक्तीला गौण स्थान आहे. रशियाचा हुकुमशहा स्टॅलिन आणि चीनच्या माओनं जागतिक राजकारणावर साम्यवादी सर्वंकष राजनयाचा ठसा हा प्रभावीपणे उमटवलेला होता. आणि आज आपण पाहतोय की 21व्या शतकात देखील एक जागतिक महासत्ता म्हणून चीनची जी प्रतिमा उभी आहे ती निर्माण करण्याचं श्रेयसुद्धा चीनच्या साम्यवादी पक्षाच्या सर्वंकष राजनयालाच द्यावं लागेल. म्हणजे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निर्माण करण्यासाठी, एक महासत्ता बनण्यासाठी या सर्वंकष राजनयाची मदत चीनसारख्या राष्ट्राला झालेली आहे हे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे सर्वंकष किंवा एकपक्षीय राजनय जो हुकुमशाही शासन व्यवस्था असणाऱ्या, एकपक्ष पद्धती असणाऱ्या राष्ट्रांमध्ये आढळून येतो, त्याची ही काही वैशिष्ट्ये आहेत की याच्यामध्ये राजनयाची प्रक्रिया ही गुप्तपणे ठेवली जाते. यामध्ये वादापेक्षा भावनावादाला प्राधान्य दिलं जातं. यामध्ये आक्रमक राष्ट्रवादी भावना आढळून येते. यामध्ये लोकशाही तत्वांना विरोध केलेला दिसून येतो.